कवठेमहांकाळ तालुक्यात वाढते अवैध धंदे व महिलांवर अन्याय, महिला शोषित समाज संघर्ष समितीकडून तहसीलदार यांना निवेदन. तहसीलदारांनी स्वीकारले पण पोलिसांनी नाकारले. महिला संतापल्या. कवठेमहांकाळ तालुक्यात दारू, जुगार, मटका यासारख्या अवैध धंद्यांना उघडपणे प्रोत्साहन मिळत असून महिलांवर अन्याय, छेडछाड व मारहाणीच्या घटना वाढल्या आहेत. या गंभीर प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी महिला शोषित समाज संघर्ष समिती MS4 तर्फे तहसीलदार कवठेमहांकाळ यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन संजना आठवले, इरली सरपंच, सविता माने, राकेश शिंदे, रेश्मा वानखडे, शबाना पटेल, प्राची लांडगे, उज्ज्वला धोत्रे व छाया कांबळे यांनी संयुक्तपणे सादर केले. मात्र या निवेदनाची प्रत कवठेमहांकाळ पोलीस स्टेशनला देण्याचा प्रयत्न करण्यात आला असता पोलिसांनी ते स्वीकारण्यास नकार दिला. ही भूमिका गैरसंविधानिक असून लोकशाहीतील नागरिकांच्या हक्कावर गदा आणणारी आहे असा आरोप समितीकडून करण्यात आला. निवेदनात गुन्हेगारांना पोलीस प्रशासनाचे पाठबळ मिळत नसल्याने चोर सोडून संन्याशाला फाशी अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे तालुक्यातील सामाजिक शांतता धोक्यात आल्याचे नमूद करून अवैध धंद्यावर कठोर कारवाई, महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष पथक, गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी गस्त वाढवण्याची मागणी समितीकडून करण्यात आली आहे. जर प्रशासनाने तात्काळ उपाययोजना केली नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा महिला शोषित समाज संघर्ष समितीने दिला आहे. तालुक्यात अवैध धंदे, महिलांवर होणारे अन्याय वाढत चाललेले आहेत. गुन्हेगारी थांबावी यासाठी आम्ही तर कवठेमहांकाळ पोलीस स्टेशनला निवेदन द्यायला आले. पण इथं निवेदन द्यायल्यानंतर मेन साहेबांना बोलवतो. मेन साहेबांना विचारतो असे उठवावीचे उत्तर चालू आहेत. मग आमचं निवेदन घ्यायचं नाही म्हणून आम्ही विचारून त्यांना आले. आमचं निवेदन घेतलं नाही. आता तुम्ही पुढं काय करणार? आम्ही पोलिसांच्या विरोधात आम्ही आता आंदोलन करणार. कारण आम्ही काय अन्याय हक्कासाठी महिलांवर होणारे अत्याचार आहेत त्यासाठीच आम्ही ते निवेदन द्यावे की आम्हाला प्रोटेक्शन मिळावं. तर त्यांनी निवेदन घ्यायला नाकारले. साहेबांना विचारतो म्हणाला. म्हणजे आता अवैध धंदे तुम्ही जे साहेबांसमोर वगैरे जे सांगताय ते धंदे राजरोजपणे चालू आहेत असं तुम्हाला वाटतंय का? हो हो. तालुक्यातील मटका, दारू, जुगार बंदी त्यासाठी आम्ही महिलांवर होणारे अत्याचार, अन्याय, त्यांची दारूमुळे जे घरं उद्ध्वस्त व्हायला लागल्यात ते आम्हाला थांबवायचे. त्यामुळे आम्ही पोलीस स्टेशनमध्ये निवेदन द्यायला आलोय आणि पोलीस स्टेशननं निवेदन आमचं नाकारले घेण्यासाठी पोचलेली नाही. त्यामुळं त्यांच्यावर आम्ही आंदोलन करण्यास पुढं आमचं आंदोलन असेल पोलीस स्टेशन.